त्याचप्रमाणे गनीबाई सय्यद यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया या व्यासपीठावर यायचं आहे। यानंतर आपल्या पॅनलच्या नगराध्यक्ष पदाच्या ज्या उमेदवार आहेत सौभाग्यवती मोनाली प्रमोद वीर यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया या ठिकाणी येऊन आपले विचार व्यक्त करायचे। मतदार बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला माझा नमस्कार। आई तुळजाभवानीला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, राजमाता अहिल्यादेवी होळकर, लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना वंदन करते। प्रथमतः नागरिक हित संरक्षण मंडळ विकास आघाडीचे जे नगराध्यक्ष पदाची उमेदवारी तुम्ही सर्वांनी मला दिली, आपले लाडके नेते आमदार दादा राऊतदादा कुल, तसेच आपले मार्गदर्शक प्रेमसुखजी कटारिया यांनी मला ही उमेदवारी दिली। त्याप्रमाणे नागरिक संरक्षणचे अध्यक्ष आमचे वडिलांसारखे मार्गदर्शक प्रेमसुखजी कटारिया, तसेच भारतीय जनता पार्टी, RPI आठवले साहेब गट, PRP कवाडे साहेब गट व सामान्य सर्व मित्र पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे मी आभार मानते। मी सर्वसामान्य कुटुंबातून आले। इथली बरीच जनता मला लहानपणापासून बघत आहे। माझा जन्म, माझं कर्म सर्व दौंडमध्ये झालेले आहेत। त्यामुळे दौंडकरांच्या समस्या मी खूप जवळून पाहिल्यात। दौंडकरांमध्ये सर्व जे जाती, रूढी, परंपरा ज्या चालत आलेल्या आहेत त्या सर्व मी जवळून पाहिलेल्या आहेत। त्यामुळे या सर्व समाज घटकांची मला सेवा करायची आहे, तुमची सेवा करायची आहे। त्यामुळे तुम्ही मला मतरूपी आशीर्वाद द्यावा अशी मी तुम्हाला विनंती करते। ज्या गाळातळातील जे दीनदयाळ आहेत, जे गोरगरीब आहेत, ज्यांच्यापासून आपल्या नगरपालिकेची जी योजना पोहोचलेल्या नाहीये त्या सर्वांनापर्यंत त्या योजना पोहोचवायच्या आहे, सर्वांचा सर्वांगीण विकास करायचा आहे। यासाठी मला दादा आपले राऊतदादा कुल, तसेच आपले मार्गदर्शक प्रेमसुखजी कटारिया यांचेही मार्गदर्शन मिळणार आहे। आणि तसेच माझं कुटुंब जे वीर आणि कुलते हे तर समाजकार्यात अग्रेसर असतातच, त्यांचंही मला मार्गदर्शन मिळणार आहे। आणि ह्या सर्वांचं मार्गदर्शन घेऊन मला हा विकास करायचा आहे आणि या विकासासाठी मला तुमच्या सर्वांची साथ हवी आहे। जर तुम्ही मला मतरूपी आशीर्वाद दिला तर मी नक्कीच काहीतरी करून दाखवेल आणि मला विश्वास आहे की तुम्ही मला हा आशीर्वाद नक्की देणार आहे। आणि मीही तुम्हाला आश्वासन देते की मी तुमचा विश्वास कधीच तोडणार नाही। धन्यवाद।